जय हिंद सर्वांना. आजचं जे लेक्चर आहे ते असणार आहे तलाठी भरती 26 ऑगस्ट 2023 शिफ्ट 3. ओके, 2 लेक्चर झालेले आहेत 26 ऑगस्टचे. आता हे 3रे लेक्चर आहे. ठीक, चला स्टार्ट करूया लेक्चरला. पहिला प्रश्न पहा काय म्हणत आहे. कोणत्या ग्रीक शब्दाचा अर्थ स्वरूप बदलले असा आहे? तर इथे उत्तर आहे मेटामॉर्फोसिस. मेटामॉर्फोसिसचा अर्थ काय आहे? स्वरूप बदलणे. ठीक आहे. ऍक्वस, ऍक्वस या शब्दामध्ये AQUOS जे आहे, AQU अशा टाईपचे थोडेसे रूट वर्ड्स जे आहे ना ते पाण्याशी संबंधित असतात. पाणी. ठीक आहे. इग्निस, इग्निस किंवा इग्नियस तुम्ही ऐकलं असेल, ते आगीशी संबंधित असतात. आग. आणि सेडिमेंटेशन, सेडिमेंटेशन हे एक जिओग्राफिकल फेनोमेना आहे. जसं की आता सपोज खूप सारे रॉक्स आहेत, जे रॉक मातीमध्ये चेंज होतात. रॉक खडक जे आहेत, वेदरिंग होऊन म्हणा, वेदरिंग म्हणजे खूप पाऊस पडून खूप ऊन लागून त्या खडकांना जसं सेडिमेंटेशन होतं, त्याला म्हणतात सेडिमेंटेशन. ठीक आहे. चल नेक्स्ट क्वेश्चन वरती जरा नॉट सो इम्पॉर्टंट क्वेश्चन, बस एक त्यांनी काय म्हणतात एक बेसिकचे असं डेफिनेशन विचारलेली आहे, अर्थ विचारलेला आहे बस. खालीलपैकी कोणती एक ऑपरेटिंग सिस्टम नाही असं विचारत आहे. हा कम्प्युटरचा क्वेश्चन आहे. कम्प्युटरचे क्वेश्चन जे आहेत तलाठी भरतीचे, मी हायकोर्टसाठी 100 नाही, आय थिंक सो ते 87 ते 90 असे क्वेश्चन्स आहेत आणि त्याच्यामध्ये सगळं तुमचं कव्हर होऊन जाईल. बेसिकली बेसिक असे क्वेश्चन विचारलेले आहेत त्यांनी. ठीक आहे. तर मग तिथून तुम्ही करू शकता. हायकोर्टचा सर्च करा. हायकोर्ट 97 और 100 क्वेश्चन काहीतरी आहे, मी ऍड केलेलं. ठीक आहे. तर इथे आहे सिस्टम नाही आहे ती पॉवर पॉइंट नाही. हे काय आहे? हे आहे सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर मॅप. ठीक आहे. विंडोज काय आहे? सिस्टम आहे. मॅकिंटोश पण सिस्टम आहे, जे की आय थिंक सो 3ऱ्या का 4थ्या जनरेशन मध्ये 4G मध्ये आलेले. लिनक्स पण आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या दशकात भारताने लोकसंख्येमध्ये टक्केवारीत सर्वाधिक वाढ अनुभवली? तर 1961 ते 1971 मध्ये खूप जास्त वाढ आढळलेली होती. म्हणजे आय थिंक सो 24.80% जे आहे ती वाढ इथे झाली होती एकदम. म्हणजे 1961 ला त्यांनी जनगणना केली आणि 1971 ला पाहतो तर काय एकदम 24.80% वाढ झालेली. म्हणजे 400 बिलियन, 400+ बिलियन लोक होते. सॉरी, मिलियन, नॉट सो बिलियन, मिलियन लोक होते आणि 540+ झाले 10 वर्षातच. ठीक आहे. ही अशी वाढ झाली होती. ही वाढ खूप जास्त ह्या जनगणनेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर तमिळनाडूमध्ये आहे. त्याचं नाव पंबन ब्रिज आहे. व्हर्टिकल लिफ्ट म्हणजे काय? म्हणजे बघा असा ब्रिज आहे. ठीक आहे. हे आहे आपला समुद्र, हे आहे समुद्र. हे ब्रिज म्हणजे ते रोडवे टाईप आहे. आणि समजा त्या समुद्रातून आता एका जहाजीला जायचे असेल तर तो ब्रिज काय होणार? तो ब्रिज असा वर होणार, उघडणार. ठीक आहे. मग ती जहाज जाणार. इथे लोक थांबतील असेच. ठीक. जसं ट्रेनला होतं ना, लोक थांबतात, मग ट्रेन गेल्यानंतर आपला आपला रस्ता होतो, त्या टाईपचा. ठीक. मग असे ते ब्रिज काय म्हणतात डिवाइड होणार. मग ती जहाज गेल्यानंतर वापस तो ब्रिज काय होणार? तो क्लोज होणार. ठीक आहे. त्याला म्हणतात व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज. ठीक आहे. जे की तमिळनाडूमध्ये आहे. कोणी इनॉग्रेट केलेला आहे? तर मोदीजींनी. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत न्याय या संदर्भातील खालीपैकी कोणत्या शब्दाचा उल्लेख आहे? तर न्याय या शब्दाचा उल्लेख आर्थिक मध्ये आहे. यासाठी तुम्हाला प्रस्तावना पाठ असणं गरजेचं आहे, जे की आपण शाळेत म्हणतो वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सोलमली रिझॉल्व्ड आहे ना. इथे मराठीमध्ये मी आणलेली आहे. मला असे बरेचसे गोष्टी भारतीय संविधानाच्या उद्देशिकामधून तुम्हाला सांगायचे म्हणून मी हे दाखवत आहे. तर पहा प्रश्न काय होता इथे की न्याय या संदर्भात खालीपैकी कोणत्या शब्दाचा उपयोग आहे? तर न्याय इथे आहे. आणि कोणत्या कोणत्या आर्थिक ऑप्शन मध्ये आहे? आर्थिक पण आहे, सामाजिक आहे आणि राजनैतिक आहे. आता स्टार्ट करूया थोडंसं प्रियम्बल बद्दल, म्हणजेच उद्देशिकाबद्दल माहिती काढून. प्रियम्बल जे आहे ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आयडियानुसार आणलेलं आहे. नेहरूजी म्हणूया आपण. ठीक आहे.
किंवा त्याला काय म्हणतात ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन, जे की त्यांनी 13 डिसेंबर 1946 मध्ये 1946 मध्ये सभेला दाखवलं आणि स्वीकृती कधी झाली 22 जानेवारी 1947. हा प्रश्न ते हमखास विचारतात. हा प्रश्न ग्रुप सी मध्ये येतो, ग्रुप बी मध्ये येतो, म्हणून हे डेट्स पाठ असणं 13 डिसेंबर 1946, 22 जानेवारी 1947 पाठ असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. सरळ सरळ ते विचारतील की ऑब्जेक्टिव्ह रिझर्वेशन कोणी आणला किंवा केव्हा आला किंवा केव्हा काय म्हणतात स्वीकृती झाली. ठीक आहे, विचारू शकतात. तर या तारखेला आलेला आहे. परत ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन किंवा उद्देशिका जी आहे, उद्देशिकाला काय काय कोणी कोणी कमेंट केलेले. आता पहा, आजकाल कोणत्या कोणत्या पोस्टवर कमेंट होतात ह्याच्यावरती, त्याला काय म्हणतात ते ट्विटरवरती. ठीक आहे, ते थोडस महत्वाचं मानलं जातं. तसंच उद्देशिकाला काही इम्पॉर्टंट कमेंट आलेल्या होत्या, ते महत्वाचं मानलेल्या जात आहेत आणि ते कोणी म्हटलेलं आहे ते पण लक्षात ठेवायचं. आयडी कार्ड ऑफ कॉन्स्टिट्यूशन असं कोणी म्हटलं होतं तर NA पालखीवाला. क्वेश्चन्स येऊन गेलेत म्हणून देत आहे. आताही चालू आहे सध्या ट्रेंडिंगला TCSच्या. ठीक आहे, TCS ला आहे, इकडे आपलं MPSC ला नाही आहे. पॉलिटिकल होरोस्कोप कोण म्हटलेलं आहे तर पॉलिटिकल होरोस्कोप हे KM मुंशीजींनी म्हटलेलं आहे, KM मुंशीजी. ठीक आहे. आणि जेवेल सेट एक लक्षात ठेवा, जेवेल सेट पंडित ठाकूरदास. ठीक आहे. हे असे कमेंट आल्या होत्या उद्देशिकावरती. आता अजून काय सांगायचं तुम्हाला, हा हे इम्पॉर्टंट आहे. कंबाईन मध्ये आहे ते वाचल्यासारखं वाटतं मला हे, की जेव्हा बेरुबारी युनियन केस चालू होती तेव्हा उद्देशिकाला संविधानाचा भाग नाही असं म्हणण्यात आलं होतं. म्हणजे ते डायरेक्ट ऑप्शन देतील कोणत्या केसमध्ये उद्देशिकाला संविधानाचा भाग नाही म्हटलं होतं तर, आणि ऑप्शन बेरुबारी असेल तर बेरुबारीला टिक करा. ठीक आहे. आणि केशवानंद भारती केसमध्ये, आता हे केसेस काय नॉट सो इम्पॉर्टंट, आपण नंतर पाहू घेऊ, जर काही डीप मध्ये क्वेश्चन विचारलं तर मग पाहू. ठीक आहे. केशवानंद भारती केसमध्ये उद्देशिकाला संविधानाचे भाग मानले गेले होते. ठीक आहे. संविधान हे सुधारणा करू शकता येते का तर यस, करता येते. ठीक. अजून काय सुधारणेवरून अजून एक लक्षात आलं, संविधान सभामध्ये 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट म्हणजे 42व्या सुधारणेनुसार 1976 नुसार 3 गोष्टी चेंज केल्या गेल्या होत्या. कोणत्या 3 गोष्टी तर समाजवाद, इथे कुठे आहे यार समाजवाद, म्हणजे असो मी ते लिहून काढेल. समाजवाद, धर्मनिरपेक्ष, हा इथे पहा समाजवाद, धर्मनिरपेक्ष हे 2 गोष्टी आणि एक कोणती अखंडता ही गोष्ट. समाजवाद, धर्मनिरपेक्ष, अखंडता 42व्या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट नुसार ऍड केले गेले होते. ठीक आहे. डायरेक्ट विचारतात ते प्रश्न, हे कशामध्ये कोणत्या एक्झाम मध्ये विचारतात असं काही नाही पर्टिक्युलर, प्रत्येक एक्झाम मध्ये येऊन गेलेला आहे एक एक वेळ. नाही तर असं लक्षात ठेवा, SIS काय म्हणतात सोशल इंटिग्रिटी अँड सोव्हर्निटी. ठीक. असं अजून थोडस एक लक्षात ठेवा की जे सार्वभौम आहे, नाही सार्वभौमचं नाही इम्पॉर्टंट, जे सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय गोष्टी आहेत ते कुठून आपण घेतलेल्या आहेत कॉन्स्टिट्यूशन मध्ये, म्हणजे उद्देशिकामध्ये तर रशियामधून घेतलेले आहेत. आता हे रशियामधून घेतलेलं नेमकं काय म्हणत आहात असं जर कन्फ्युजन होतं. पहा, आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे, आपलं जे संविधान आहे ते काही देशांचे जे संविधान होते त्यांच्याकडून थोडी गोष्टी आपण इकडे आपल्या संविधानामध्ये ऍड केले. जगातला सर्वात मोठा संविधान आपला आहे. ठीक आहे. त्यामुळेच आणि खूप इम्पॉर्टंट गोष्टी ऍड केलेल्या आहेत, त्यामुळे म्हणजे व्यवस्थितपणा चालायला पाहिजे म्हणून हे केलेलं आहे. ठीक. तर सामाजिक, आर्थिक व राजनैतिक जी गोष्ट आहे ती कुठून घेतलेली आहे रशियामधून. ओके. आणि स्वातंत्र्य, समता आणि एकता असं विचारलं तर स्वातंत्र्य, समता इथे आहे पहा, स्वातंत्र्य, समता आणि एकात्मता हे 3 गोष्टी कुठून घेतलेल्या आहेत तर फ्रान्स.
फ्रान्स. असं बरंच काय काय घेतलेलं आहे आपण. तर जसं जसं पुढे येत जाईल क्वेश्चन तसं तसं मी तुम्हाला सांगत जाईल. ठीक आहे. तर एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा, उद्देशिकाच्या इम्पॉर्टंट आहेत. इतकं समजलं तुम्हाला? नेक्स्ट, संविधान दिवस केव्हा केला जातो? तर 26 नोव्हेंबर 1949 पासून स्टार्ट होतो, पण ऍक्च्युअल मध्ये आता संविधान दिवस 26 नोव्हेंबरला मानला जातो. ठीक. नेक्स्ट, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार बिहारचा साक्षरता दर किती आहे? तर बिहारचा साक्षरता दर सर्वात कमी आहे. जसं केरला सर्वात जास्त साक्षर म्हणजे शिकलेला राज्य आहे, तसं अशिक्षित राज्य म्हणून बिहारला समजलं जातं, जे की 61.80 त्यांची लिटरसी रेट आहे. पण तिथूनच IAS IPS हुशार पोरं रँक 1 रँक 2 निघतात आहे ना. खान सर आय थिंक तिथूनच आहेत. तर कमी नाही समजायला पाहिजे तसं. तर इट्स ओके, काय करू शकतो. आता फिमेल किती आहेत साक्षर इथे विचारतात, मागच्या शिफ्ट मध्ये विचारून गेलेले आहेत म्हणून सांगत आहेत. फिमेल 51.5% आणि मेलचा विचारला तर 71.2%. आणि सर्वात हे तर राज्य झाला. आणि केंद्रशासित प्रदेश म्हटलं तर केंद्रशासित प्रदेश मध्ये येणार आपलं दादर आणि नगर हवेली. कसं लक्षात ठेवणार? दादर आणि नगर हवेलीचे लोक घरातच बसून असतात. ठीक आहे. आणि घरात बसून असल्यामुळे ते अशिक्षित आहेत. किती अशिक्षित आहेत? 77.65% अशिक्षित आहेत. ठीक. आणि तिथलीच केंद्रशासित प्रदेश मध्ये इथली पॉप्युलेशन पण जास्त आहे. ओके. अशिक्षितपणा कमी म्हणजेच पॉप्युलेशन जास्त आहे, असंही लक्षात ठेवू शकता तुम्ही. नेक्स्ट, महात्मा ज्योतिराव फुले यांनी डॅश मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तर सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी 1873 मध्ये केलेली आहे. त्यांनी काही पुस्तकं लिहिलेली आहेत इम्पॉर्टंट. गुलामगिरी, शेतकऱ्यांचे आसूड, शेतकऱ्यांचे आसूड. ठीक आहे. त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी काव्य फुले ही ग्रंथ आय थिंक सो, ग्रंथ की पुस्तक मला माहिती नाही, काव्य फुले हे लिहिलेलं आहे. आणि कसं लक्षात ठेवायचं? फुले, शेवटी फुले लक्षात ठेवा. सावित्रीबाई फुलेंनी काव्य फुले लक्षात ठेवायचं. ठीक आहे. परत सगळ्यात इम्पॉर्टंट, त्यांनी भिडेवाडीमध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली होती. त्यांच्यामुळे आपण शिकतोय, मुली शिकतायत. ठीक आहे. केव्हा सुरू केली होती? तर 1848 मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट, अजून काय? सार्वजनिक सत्यधर्म तर 1873. सॉरी, सत्यशोधक समाज. नेक्स्ट, डॅश मध्ये वल्लभभाई पटेल यांनी बारडोली येथील शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केले. तर शेतकरी आंदोलन, पीजंट्स म्हणतात त्याला, पीजंट्स आंदोलन म्हणतात. तर बारडोलीमध्ये कोणी केलेलं आहे? वल्लभभाई पटेल यांनी 1928 मध्ये केलेलं आहे त्यांनी. ठीक आहे. जर विचारलं बारडोली कुठे आहे तर काय सांगणार? नेपाळ आहे त्यांचं ना. बारडोली नेपाळमध्ये आहे ना. थोडस कन्फ्युजन आहे ते मला, पण 80% नेपाळच. नेक्स्ट, जेव्हा वर्षा जलाचा pH डॅश असतो तेव्हा त्याला आम्ल वर्ष म्हणतात. तर 5.6 पेक्षा कमी असतो तेव्हा आम्ल असं म्हणतात. किंवा pH लेवल काय असतं? पॉवर ऑफ हायड्रोजन म्हणतात किंवा पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन असं म्हणतात. pH लेवल स्केल किती किती असते? 0 ते 14 पर्यंत असते. जी 7 असते, 7 पेक्षा कमी जी असते, मायनस मध्ये जी असते त्याला काय म्हणतात? तर त्याला ऍसिडिक म्हणतात. आणि 7 पेक्षा जास्त असणारी काय असते? 7+7 -7. 7 पेक्षा जास्त असणारी बेसिक असतात. ठीक आहे. इकडे ऍसिडिक, इकडे बेसिक. आणि जे 7 असतं त्याला काय म्हणतात? तर न्यूट्रल म्हणतात. न्यूट्रल, ना इकडे ना तिकडे, आपलं आपलं एकटाच ठीक. ठीक. अजून काय सांगू तुम्हाला इम्पॉर्टंट? 0 ते 3 मध्ये येणारे काय? तर 0 ते 3 मध्ये येणारे स्ट्रॉंग ऍसिड असतात. स्ट्रॉंग ऍसिड, ज्यामध्ये बॅटरी ऍसिड एक येणार आणि पोटामध्ये जे ऍसिड असतं, स्टमक ऍसिड जे असतं ते येणार. 2 गोष्टी येणार. ठीक आहे. आणि 4 आणि 6 मध्ये, 4 ते 6 मध्ये वीक ऍसिड येतात. खूपच वीक ऍसिड. कोणते कोणते वीक ऍसिड? कॉफी, कॅफेन. ठीक आहे. परत ब्रेड, वाईन वीक करून टाकतात हे.
अजून अजून 7 तर न्यूट्रल आहे, 4 7 इकडे. आता इकडे जाऊ. 7 मध्ये एकदम स्वच्छ पाणी येतं, हे एक लक्षात ठेवा. प्युअर वॉटर, सो इम्पॉर्टंट. 8 ते 10 मध्ये वीक बेस असतं, याच्यामध्ये बेकिंग सोडा एक असतो आणि अँटासिड्स असतात. बेकिंग सोडा आणि अँटासिड्स 8 ते 10 मध्ये. 11 ते 14 विचारलं तर काय सांगणार? 11 ते 14 मध्ये स्ट्रॉंग बेस असतो. वीक बेस नंतर काय येणार? स्ट्रॉंग बेस, ज्यामध्ये अमोनिया एक येणार आणि ड्रेन क्लीनर एक येणार. अमोनिया ड्रेन क्लीनर. आता हे अक्षर, डॉक्टर अक्षर माझं लक्षात असू द्या, मी डिक्टेट तर करतच आहे ना. परत बेस वगैरे झाला. आता काय सांगायचं होतं तुम्हाला? जसं वर्षा जलाचा म्हणजे जे काही ऍसिडिक रेन आहे ते 5.6 पेक्षा कमी. वर्षा जलाचा ऍसिडिक रेन वेगळा आणि वर्षा जल म्हणजे रेन वॉटर वेगळा. तर रेन वॉटर जे आहे ते 5 ते 5.5 मध्ये येतं. ठीक आहे, 5.6 पेक्षा कमी. नेक्स्ट वेळेस ते असं डायरेक्ट विचारतील तर असं लक्षात ठेवा, 5 ते 5.5. रक्ताचंही विचारू शकतात ते पीएच लेवलला. तर 7.35 ते 7.45. ठीक आहे, 10 ने वाढलेलं आहे पॉईंटच्या नंतर. ठीक. आणि ऍसिड रेन जे असते, काय म्हणतात त्याला, अवकाळी पाऊस म्हणतात का? ऍसिड रेन जी असते ती 4.0 पेक्षा पण मायनस मध्ये असते, कमी असते. हा, तर हे एक लक्षात ठेवा. 3-4 गोष्टी बस, नॉट सो इम्पॉर्टंट. काही असेल तर नंतर सांगू. 1651 मध्ये हुगळी नदीच्या काठावर भारतातील पहिला डॅश कारखाना उभारला गेला. तर पहिला इंग्रज कारखाना उभारण्यात आलेला आहे. हुगळी नदीचा काठ म्हणजेच बेंगाल. ठीक आहे, बेंगॉलमध्ये त्यांनी ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केलेली आहे. नेक्स्ट, ब्रह्मपुत्रा नदी अरुणाचल प्रदेशात पोहोचल्यावर तिला डॅश या नावाने म्हटलं जातं. तर दिहांग किंवा दिबांग किंवा काहीतरी म्हणतात, विहांग असं म्हणतात. तर दिहांग दिबांग असं लक्षात ठेवा. सांगपो केव्हा म्हणतात? जेव्हा ती तिबेटमध्ये जाते ना, तेव्हा ब्रह्मपुत्रा नदीला सांगपो असं म्हणतात. यमुना केव्हा म्हणतात? जेव्हा ती बांगलादेशमध्ये जाते तेव्हा बांगलादेश. ब्रह्मपुत्रा नदी ही खूप मोठी जगातील डेल्टा रिव्हर आहे. हा, हे एक लक्षात ठेवा. परत तिचे उगम स्थान कुठे आहे? तर मानसरोवर, कैलाश पर्वत. ओके. आणि त्याची काय म्हणतात, हाईट साईज किती आहे? 2880 आहे, 2880. ओके. कुठे कुठे वाहते ती? चायना, इंडिया अँड बांगलादेश या 3 देशामध्ये ती वाहते. नद्यांचं काय असतं? नद्यांचं तेवढंच असतं, केवढी असते, केवढी लांब आहे, कुणाची ट्रिब्युटरी किंवा उपनदी आहे, कुठे कुठे वाहते आणि कोणत्या दिशेने वाहते, अशा प्रकारे. म्हणून नद्यांचं काय करायचं? एक पेज घ्यायचा. त्या पेजमध्ये सर्व आपल्या जे काही इम्पॉर्टंट नद्या आहेत, बिनकामाच्या नद्या नाही, आपल्या महाराष्ट्राच्या म्हणा किंवा देशभराच्या म्हणा, आणि आपल्या चिटकलेल्या जे काही देश आहेत त्या देशाच्या मिळून आपण नद्या पाहायच्या असतात. एका कॉलम मध्ये काय करायचं? नद्या लिहायच्या. एका कॉलम मध्ये त्यांची हाईट लिहायची. एका कॉलम मध्ये कुठे कुठे वाहतात, कोणत्या दिशेने वाहतात, त्यांच्यामध्ये काय वेगळी खासियत आहे, त्यांचं वेगळं नाव काय, जास्त काहीच नाहीये, इतकंच. आणि खास करून तर ते ना, जास्त करून कृष्णा नदी, नर्मदा नदी, तापी नदी, अजून कोणते, ब्रह्मपुत्रा तर विचारणारच 100%. गंगा रिव्हर, गोदावरी रिव्हर. ओके. अजून कोणते? इकडे मोसी रिव्हर, जे की कृष्णाची काय आहे? कृष्णाची उपनदी आहे मोसी. ठीक आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याला पकडून ते विचारतात असा प्रश्न. ठीक. असे काहीच आहेत तर ते तेवढं केलं तर काय होणार आहे? एक दिवस कशाला बोलते मी, तास पण नाही लागत माहितीये का? 1 तास नाही लागत एक टॉपिक वाचायला. आळशीपणा नाही करायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट,
भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते अनुच्छेद हे शोषण विरुद्धच्या अधिकाराशी संबंधित नाहीत? नाहीत असं म्हणत आहे. तर नाहीत मध्ये येणार फक्त 2 आणि 3. अनुच्छेद 25 ते 26 आणि 29-30. तर शोषण विरुद्ध अधिकार 23 आणि 24च येणार. आता आपले काल कोणते कोणते झालेले आहेत अनुच्छेद? तर 1 ते 4. अनुच्छेद म्हणजे काय? कलमच हो. ठीक आहे, एक सेकंड. सॉरी मध्येच गॅप घेतलेला. तर आपलं काय चालू होतं की काल आपण कोणते आर्टिकल केलेले? 4 पर्यंत केले होते, मला आठवतं. ठीक आहे, काल म्हणजे परवा 4 पर्यंत केलेले, जे की युनियन युनायटेड स्टेट्स वरती होते. आता 5वा घेऊया आपण. 5वा कोणत्या भागामध्ये येईल? आपले पूर्ण 25 भाग आहेत, त्यातला एक भाग झालेला आहे आपला शिकून. दुसरा भाग कोणता आहे? तर सिटिझनशिप आहे. सिटिझनशिप म्हणजेच नागरिकत्व. नागरिकत्व म्हणजे या भागात असं कळतं कोण राज्याचा कोण देशाचा नागरिक म्हणतो, कोण देशाचा नागरिक बनू शकत नाही, कोणाला नागरिकत्व देऊ शकतात, नाही देऊ शकत, कसं नागरिकत्व काढून घेतलं जातं, हे सगळं काय आहे? पार्ट 2 मध्ये आहे. आता पार्ट 2 मध्ये किती आर्टिकल बसतात? तर आर्टिकल नंबर 5 ते 11. हे खूप इम्पॉर्टंट आहे, खूप मोस्ट इम्पॉर्टंट, जे की लास्ट कंबाईन मध्ये पण येऊन गेलेला आहे. बेसिक 8वा आर्टिकल त्याने डायरेक्ट विचारलेला आहे. ठीक आहे, पाहून प्रश्नपत्रिका पूर्ण पाठ झालेली आहे की कुठल्या एक्झाम मध्ये कुठले, म्हणजे इतके बेसिक प्रश्न विचारतात तरी कसं अटेम्प्ट नाही करत नाही. ठीक आहे, तर 1 ते 4 आता झालेले आहेत. 5 ते 11 पाहूया. 5वा पहा काय म्हणत आहे. तर 5वा जो आर्टिकल आहे, कोण लोक भारताचे नागरिक मानले जातात असं म्हणतो. तर जे काही लोक आहेत ते पुढे पाहू, म्हणजे कोण लोक भारताचे नागरिक मानले जातात, हे 5 मध्ये येतं. ठीक आहे, म्हणजे 26 जानेवारी 1950 नंतरचा हा ऍक्ट आहे आणि त्यानुसार ठरतं. 6व्या आर्टिकलमध्ये पाकिस्तानातून भारतात आलो. इथे लिहिता येत नाहीये, थोडस डिक्टेट करत आहे. पाकिस्तानातून भारतात आलेले. कसं लक्षात ठेवायचं? 6 वाजता पाकिस्तानातून भारतात आले आणि 7 वाजता भारतातून पाकिस्तानात आले. म्हणजे 7वा आर्टिकल काय म्हणतो? पाकिस्तानात गेलेले, भारतातून पाकिस्तानात गेलेले. ठीक आहे. 8वा आर्टिकल काय म्हणतो? तर जे काही परदेशी नागरिक आहेत, ठीक आहे, परदेशवाले नागरिक, त्यांच्याबद्दल आहे. 9व्यामध्ये नो ड्युअल सिटिझनशिप, म्हणजे समजा आता तुम्ही भारताचे नागरिक आहात, तर तुम्ही दुसऱ्या देशाचे नागरिक होऊ शकत नाही. भारताचे आहात तर भारतातच राहा. त्याच्यात काही एक्सेप्शन आहेत, नंतर सांगेन मी एक्सेप्शन जेव्हा क्वेश्चन आला तेव्हा. पण तुम्ही जर भारताचे असाल तर सिंगल सिटिझनशिप आपली भारताची आहे. सिंगल नागरिकत्व, तुम्ही दुसऱ्या भारताचं नागरिकत्व घेऊ शकत नाही. आता एक फॉर एक्झाम्पल आलिया भट्ट आहे. आलिया भट्ट ऍक्च्युअल मध्ये ब्रिटनचे नागरिक आहे. ठीक आहे, ब्रिटनच ना, येस, ब्रिटनचीच आहे ती नागरिक, पण ती भारतात कशी काय राहू शकते? तिच्याकडे एक कार्ड असतं. म्हणजे देशाने ते एक नियम पण, त्या एक्सेप्शन लोकांसाठी नियम पण बनवले. कार्ड असतं, PIYCO काहीतरी आहे त्याचे, ओव्हरसीज ऑफ इंडिया. ठीक आहे, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन वगैरे कार्ड असतात, ते दिले जातात. सो ती कार्ड धारक आहे. ती काही मत करू शकत नाही, ती इलेक्शनला थांबू शकत नाही, असं त्याचे नियम आहेत बरेच असे. ठीक आहे, तर 9 मध्ये काय येतं? तर नो ड्युअल सिटिझनशिप. लक्षात ठेवा, नो ड्युअल सिटिझनशिप कसं लक्षात ठेवणार? ऍक्च्युअली 9 मध्ये नो असा शब्द आहे, हिंदीमध्ये म्हटलं 9ला तर नो होतो. तर नो ड्युअल सिटिझनशिप. आपण कालचा माहिती अधिकाराचा नियम पाहिलेला आहे, तर त्यामध्ये पण 9 या शब्दात निगेटिव्ह नो आलेला आहे. ठीक आहे, नो आलेला आहे. म्हणजे बेसिकली ज्या आर्टिकल मध्ये 9 येईल, म्हणजे की 19 वगैरे त्या म्हणत नाहीये, 9 हा अंक येईल, त्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला निगेटिव्ह असा सिग्नल मिळायला लागतो. ठीक आहे, त्यामुळे हे एक लक्षात ठेवू शकता तुम्ही. नेक्स्ट 9 नंतर 10. 10 काय सांगतो? नागरिकत्व चालू आहे असं सांगतो. 10 नागरिकत्व चालू म्हणजे आता 1950 पासून 2025 पर्यंत एखादा व्यक्ती 1950 मध्ये जन्मलेला आहे, 26, तर त्याचे नागरिकत्व
2026 पर्यंत चालू आहे. तो जीवित असेपर्यंत त्याचं नागरिकत्व चालूच आहे असं. ठीक आहे. आर्टिकल 11 काय सांगणार? तर आर्टिकल 11 पार्लिमेंटशी संबंधित आहे, म्हणजे संसदेचा अधिकार. संसद काय करते? सरकार काय करते? अधिकार नागरिकत्व द्यायचा अधिकार देऊ पण शकते आणि हिरावून घेऊ पण शकते. आणि देऊ शकते कोणत्या मार्गाने? देऊ शकते ते ब्रँड या मार्गाने. ब्रँड म्हणजे काय? ब्रँड म्हणजे बर्थ, जन्मतः जन्मून येणाऱ्या, म्हणजे भारतामध्ये जे कोणी जन्मत तर तो भारताचा नागरिक. त्यामुळे बर्थ एक येणार आर मध्ये येणार काय होता यार शब्द? आर नंतर सांगेन मी. ऍक्वायझिशन, ए मध्ये ऍक्वायझिशन, एन मध्ये नॅचरलायझेशन आणि ब्रँड डी म्हणजे डिसेंट म्हणजे वंशावळ. ठीक आहे. नॅचरलायझेशन पण सांगेल आणि आर लक्षात येत नाही माझ्या. असो. एन मध्ये नॅचरलायझेशन जे आहे, नॅचरली जे काही, आता सपोज एखादा राज्य आहे, ते राज्य बाहेर प्रदेश आहे एखादा, आपला समजा बांगलादेश वगैरे आहे आणि बांगलादेश इंडियामध्ये विलीन होणार आहे, तर बेसिकली तिथले सगळे नागरिक भारताचे नॅचरली नागरिक बनून जातात. ठीक आहे. डी म्हणजे डिसेंट, माझे आजोबा भारतात जन्मले आणि ते भारतातच राहिले. सपोज मी कुठेतरी USA मध्ये जन्मलेली आहे आणि मला आता भारतात राहायचे आहे, तर मला ऍज अ डिसेंट, ऍज अ वंशावळ होती म्हणून मला नागरिकत्व मिळेल. बाय बर्थ जन्मणं म्हणजे भारताचा नागरिक. आरचं एक लक्षात येत नाहीये आता सध्या, तर ते थोडस बाजूला ठेवा, सांगेन नंतर, आठवल्यानंतर. आणि हे तर द्यायचा अधिकार आहे. काढून कोणत्या हक्काने घेते पार्लमेंट? तर काढून घ्यायचा हक्क आहे त्याग. समजा तुम्ही भारताचा त्याग करून बाहेर देशात गेलात तर रिझर्वेशनला कंटाळून, आजकाल बोलत आहेत रिझर्वेशनच्या व्हिडिओमध्ये की असं होत आहे म्हणून भारतमध्ये ब्रेन ड्रेन होत आहे, असं होत आहे म्हणून आम्ही निघून जात आहोत. बघा, एज्युकेशन आहे, तुम्हाला चांगलं नॉलेज आहे, हे एकमेवच असा नाही की गव्हर्नमेंटमध्येच तुम्हाला सगळं काही करायचं. खूप मोठं आहे भारत, पण खूप मोठं आहे. तुम्हाला यापेक्षाही चांगलं करता येतं. गव्हर्नमेंटमध्ये ना जाम फुटाणे असतात, काय सांगायचं तुम्हाला. जाम कामं सांगतात, सिनियर लोक बोलतात, ज्युनियर पण ऐकत नाहीत. ठीक आहे. म्हणजे इतकं असतं की आपल्याला वाटतं प्रायव्हेट मध्ये काय असं असतं तसं असतं, कडे पण असतं, नसतं असं नाही. ठीक. त्यामुळे तुम्ही दुसरंही ना निवडाल ना, खूप चांगलं होईल. मी पण माझा प्लॅन बी हे मुद्दामच ठेवलेला आहे, युट्यूब. ठीक आहे. तर असं नका समजू की त्याग करून मी निघून जाईल. तर त्याग एक लक्षात ठेवा, समाप्ती एक लक्षात ठेवा. समाप्ती म्हणजे आता तुम्ही खूप वर्ष झाले भारत सोडून गेलात, आलाच नाही परत, तुमचं आपोआप काय होईल ते डिझॉल्व्ह होऊन जाईल, समाप्त होऊन जाईल तुमचं जे काही नागरिकत्व आहे. ठीक आहे. आणि सरकार एक हिरावून घेते. ठीक. जर काही कोणी दोषी आढळला, कोणी पाकिस्तान स्पाय इंडियामध्ये आला, तर काहीतरी बनवून वगैरे कागदपत्र, सो तशा टाईपचं एक एक्झाम्पल दिलं. बऱ्याच अशा गोष्टी असतात. ठीक आहे. असो, तर हे सगळ्या गोष्टी आहेत. वंचित पण शब्द लक्षात ठेवा, वंचित. ठीक आहे. हिरावणे, वंचित करणे, त्याग करणे. तर हे आपले 5 ते 11 आर्टिकल कशाचे झालेले आहेत? सिटिझनशिपचे झालेले आहेत, जे की भाग 2 ते कम्प्लीट आहे. आता भाग 3 मध्ये येऊ, जे की या क्वेश्चनवर अवलंबून आहे आत्ताच्या. ओके. तर भाग 3 मध्ये पेनची साईज कमी करते. एक सेकंड, खूप मोठी होत आहे. आर्टिकल नंबर 12 ते 35 बसतात. इतकं तर सांगितलेलं आहे मी तुम्हाला. हे पार्ट 3 आहे, भाग 3 आहे. आता तुम्ही म्हणाल 25चे 25 पार्ट करायचे, काहीच गरज नाहीये. बेसिकली 51 पर्यंत जास्तीत जास्त विचारतात तिन्ही ठिकाणी. कोणत्या? TCS पण, ग्रुप सी पण, ग्रुप बी पण. विश्वास ठेवा माझ्यावर. ठीक आहे. याबद्दल जास्तीत जास्त विचारतात. अजून कशाबद्दल? अजून हायकोर्ट बद्दल विचारतात. अजून पार्लिमेंट कसं स्थापन झाले, कोणत्या आर्टिकल नुसार स्थापन झाले ते विचारतात. 165 पासून एक काय म्हणतात, राज्यपालांचे आर्टिकल विचारतात.
मंत्र्यांचे विचारतात, परत राष्ट्रपतीचे एक विचारतात, पंचायतचे विचारतात आणि म्युनिसिपॅलिटी. त्याच्या बाहेर ते जातच नाही. ठीक आहे, त्याच्या बाहेर ते पडतच नाही. म्हणून मी जेवढं सांगितलं तेवढेच आर्टिकल करा. आणि जर यातनं नाही आलं तर मला हमखास शिव्या द्या, एक्झाम करून आलात आणि नाही झाला तर. ठीक आहे, तर 12 ते 35 हे आर्टिकल आहे भाग 3 मध्ये. 12वा काय सांगतो, तर 12 नॉट सो इम्पॉर्टंट, राज्य सरकार संसद याबद्दल आहे. नॉट सो इम्पॉर्टंट, फक्त राज्य असा शब्द लक्षात ठेवा. 13वा काय सांगतो, तर फंडामेंटल राईट विरोधी जो कायदा आहे, म्हणजे हे काय आहे. अच्छा, मी हे सांगायचं विसरले तुम्हाला. जसं आपण भाग 1 ला नाव दिलेलं आहे युनियन अँड इट्स टेरिटरीज, भाग 2 ला नाव दिलेलं आहे नागरिकत्व किंवा सिटिझनशिप, तर भाग 3चं नाव काय, तर फंडामेंटल राईट्स आहे. फंडामेंटल राईट्स म्हणजेच मूलभूत हक्क हे नाव आहे भाग 3चा. हा खूप इम्पॉर्टंट आहे. भाग 3 ला मॅग्ना कार्टा ऑफ इंडिया असं सुद्धा म्हणतात, मॅग्ना कार्टा ऑफ इंडिया. ठीक आहे, सो आता स्टार्ट करूया. तर 12वा राज्य आहे. 13वा जो सांगतो, हे जे मूलभूत हक्क जो आहे ते कायदे रद्द करतो असाही शब्द आहे. म्हणजे फंडामेंटल राईट्स विरोधी कायदा हे 13 मध्ये येणार. 14 मध्ये काय येणार असं विचारलं तर डायरेक्ट 14 असं लक्षात ठेवू नका, 14 ते 18 एक लक्षात ठेवा, म्हणजे याला पण पाठ करून टाका. 14 ते 18 मध्ये काय येतं, तर राईट टू इक्वॅलिटी, समानतेचा हक्क. ठीक, कसं लक्षात ठेवायचं, तर 14 ते 18चे जे पोरं असतात छोटे छोटे वयाचे, ते आपल्या मोठ्या भावापेक्षा हक्क मागत असतात नेहमी. मला आता घेऊन चला, तुम्ही त्याला घेऊन जाताय तर मला पण घेऊन जा, है ना. तर असं लक्षात ठेवू शकता, 14 ते 18चे मुलं हक्क मागत असतात. 19 ते 22 मध्ये राईट टू फ्रीडम. आता थोडं मुलं मोठे होतात, 19-22 वर्षाचे असतात, त्यांना आता फ्रीडम लागतं, कॉलेज वगैरे संपलेली असते. आता फ्रीडम कशाचं असतं, जॉबचं फ्रीडम, है ना. जॉबला जायचं असतं त्यांना. जॉबचं फ्रीडम मिळाल्यानंतर 22 झाल्यानंतर 23 ते 24 जॉबमध्ये त्याचं शोषण व्हायला लागतं. ठीक आहे, हा जो प्रश्न आहे कोणत्या अनुच्छेद, शोषणाविरुद्ध अधिकार असे, तर हा प्रश्न तेच आहे. तर 23-24 हे लक्षात ठेवा. 23-24 काय आहे, शोषण विरुद्ध. ठीक, आता पोरं थोडे मॅच्युअर व्हायला लागतात, लग्न व्हायला लागतात 25 ते 28 पर्यंत. मग राईट टू काय म्हणतात, कल्चर, रिलिजन, म्हणजे कोणत्याही कल्चर पाहत नाही, काय नाही. आजकालचे आपली जे जुनी पिढी आहे ती म्हणत असते की अपनी अपनी बिरादरी का देख के शादी विधी करते जाओ, है ना. तर ते 25 ते 28 काय कळतं त्या वयात, म्हणजे माझं इथेच वयात मध्ये आहे, 25 वयाची आहे मी. 25 कसं आत्ता लागलेला आहे, 25 एप्रिलला वय माझं 25. हा आत्ता सुरू झालेला आहे. मला तर तसे काय फिलिंग्स नाहीत, म्हणजे असतात असं बेसिकली, नाही की नाहीच असं नाही, पण असं कास्ट वगैरे कास्टिझमचं मी मानत नाही. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. 25 ते 28चे मुलं काय थोडेसे मॅच्युअर व्हायला लागतात, थोडं लग्न व्हायला लागतात, आणि ते कल्चरशी संबंधित आहे. राईट टू रिलिजन हे लक्षात ठेवा. आता 28व संपतं वय आणि 29 आणि 30 मध्ये पोरं जायला लागतात, आणि 29-30 मध्ये गेल्यानंतर पोरांना लक्षात येतं की आता एज्युकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. तर इथे येतं एज्युकेशन आणि संस्कृती. 29-30 झाला. 31वा जो होता आर्टिकल होता, आता याला काढून टाकलेला आहे, म्हणजे मूलभूत हक्कामध्ये त्याला काढून टाकलेला आहे. जमीन आहे, जमीनदारी हक्क असा आर्टिकल होता हा, पण कोणीही कुठेही कब्जा करायला लागेल ना, त्यामुळे हा हक्क काढून कुठे पाठवलेला आहे, तर 300A मध्ये. कुठे, 300A मध्ये. आणि ते अजून एक प्रश्न विचारू शकतात, कोणत्या अमेंडमेंट नुसार, तर 44 CAA 1978 हा,
तर कसं लक्षात ठेवायचं, 4 अधिक 4 8, हे 8 78 1978, 4 अधिक 2 1976. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे. अजून काय, पूर्ण 35 12 ते 35 घ्यायचे आहेत ना, तर 31 झालेला आहे. 32 मध्ये 5 रीट्स येतात, ते नंतर पाहू. 5 रीट्स जे की हायकोर्टाशी संबंधित आहेत, 5 रीट्स येतात. 33 मध्ये काय येतं, लष्कर. ठीक आहे, लष्कर पोलीस वगैरे येतात. 34 मध्ये मार्शल लॉ येतात, इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा, मार्शल लॉज. आणि शेवटचा 35 मध्ये अंमलबजावणी कायदे, अंमलबजावणी कायदे. ठीक, तर लिहिता येत नाहीये, थोडस मी डिक्टेट करत आहे, तर त्यामुळे तसं लिहून घ्या तुम्ही. तर हे त्याला आपण काय म्हणतात, बेसिकली थोडस ग्रुपिंग करून सांगितलेलं आहे मी, पण आता त्याला थोडस तोडून सांगेन. मुद्दामच ग्रुपिंग करून सांगितलेलं आहे, कारण ग्रुपिंगच डायरेक्ट विचारतात ते. तरी जास्त आपण रिस्क नको म्हणून 14 आर्टिकल जो आहे ते पहा काय म्हणतो. कशाबद्दल समानता मागतो, 14 ते 18 तर समानता मागतात ना, मग कशाबद्दल समानता मागतात, कायद्यापुढे समानता, कायद्याची समानता, कायद्यापुढे. 15वा, धर्म, जात, लिंग, जन्म यांच्या आधारित भेदभाव करायचा नाही, भेदभाव करायचा नाही. याच्यात एक्सेप्शन आहे, म्हणजे याच्यात 1 2 3 4 असे सब आर्टिकल पण आहेत, पण सध्या इतकंच लक्षात ठेवा. क्वेश्चन आला तर पाहू. धर्म, जात, लिंग भेदभाव करायचा नाही असं 15 मध्ये सांगतं. 16 मध्ये काय हक्क मागतो, तर 16 मध्ये सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये संधी मिळायला पाहिजे सर्वांनाच, हे 16 सांगतो. 16 कसं लक्षात ठेवा, एम्प्लॉयमेंट लक्षात ठेवा, डायरेक्ट मी असंच लक्षात ठेवलेलं आहे, एम्प्लॉयमेंट. ठीक आहे. 17 खतरा होत आहे, अस्पृश्यता रद्द. ठीक आहे, जे काही खतरा होता ते रद्द झालेला आहे. 18 मध्ये काय होतं, तर जे राजाधिराज, महाराज, ठीक आहे, आपल्या महाराजांच्या काळाचं नाही, पण आत्ताच यांनी बनवलेले आर्टिकल, असे शब्द लावायचे नाही, हे 18 सांगतं. महाराज, स्वतःच्या नावाच्या मागे रॉय, राय असं लावायचं नाही. तुम्ही मला ऐश्वर्या राय आहे, अरे ते सरनेम आहे त्यांचं, त्यांनी लावलेलं नाहीये. ठीक आहे. 19 मध्ये खूप सारे सब आर्टिकल आहेत, तेही थोडस पाहून घेऊया. सामरो लक्षात ठेवा, सामरो जास्त नाहीये, थोडस 15-20 मिनिटाचं कठीण, एकदा पाठ झालं की नाही विसरत आहे. तर राईट टू स्पीच म्हणजे आर्म फोर्स असोसिएशन सांगते तुम्हाला मी, हे लक्षात ठेवा फक्त. मूव, रिसाइड अँड ऑक्युपेशन. राईट टू स्पीच म्हणजे 19 ABCD EF, ABCDEF, इथे थोडं कन्फ्युजन आहे मला EFच्या ठिकाणी. असो, जे S आहे स्पीच म्हणतो, म्हणजे आपल्याला राईट काय, आपल्याला 19A नुसार राईट टू स्पीच आहे, कुठेही स्पीच देता येतं. ए म्हणजे आर्म्ड, जिथे कुठे आर्म्ड असा जमाव आहे, जमाव करून घेता येतो. असोसिएशन म्हणजे कुठे आपलं प्रोफेशन जे आहे ते करू शकतो. M म्हणजे मूव, कुठेही फिरू शकतो. R म्हणजे रिसाइड, कुठेही राहू शकतो. O म्हणजे ऑक्युपेशन, कुठेही आपला काम सुरू करू शकतो. ठीक आहे. तर हे 19 मध्ये येतं, जे की त्याचे सब आर्टिकल ABCDEFG काहीतरी EF पर्यंत आहेत. ABCDE, अरे सॉरी हा, ABCDG. काय कन्फ्युज होत आहे मला यात. ABCDE SAAMRO ABCD E येत नाही, EF आणि G येणार, आय थिंक सो. इथे थोडं सांगा बरं मला, तुम्ही जर व्यवस्थित लेक्चर पाहत असाल तर थोडं सांगा प्लीज. तर हे 19चे आहेत. 20 मध्ये काय येतं, तर 20 मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे 20. नो एक्सपोस्ट फॅक्टो लॉ, नो डबल जिओपार्डी, नो सेल्फ इन्क्रिमिनेशन.
काय सांगितलं, नो एक्सपोस्ट फॅक्टर लॉ. आता समजा तुम्ही एखादा गुन्हा केलेला आहे, मी केलेला आहे एखादा गुन्हा फुलं चोरायचा, नको तुम्हीच केलेला आहे एखादा फुलं चोरायचा गुन्हा, आणि तुमच्या शेजाऱ्याने जाऊन सांगितलं की याने गुन्हा केला, याला शिक्षा द्या. तुम्हाला ठरली बेल 1 वर्षाची. 1 वर्षाच्या म्हणजे साठी तुम्ही जेलमध्ये जाणार, आणि जेलमध्ये गेल्यानंतर 2-3 महिन्यांनी असं कळालं की आता ह्याच गुन्ह्यासाठी 3 वर्ष राहायचं जेलमध्ये, फुलं चोरण्याच्या गुन्ह्यासाठी. तर मग तुम्ही म्हणाल आता मला पहिल्याच्या कायद्यानुसार बेल मिळेल की मला परत मी इथेच राहीन अजून 2-2.5 वर्ष, असं म्हणाल तुम्ही. तर तुम्हाला पहिलेच्या कायद्यानुसार बेल मिळून जाईल. तर हे काय होईल, नो एक्सपोस्ट फॅक्टो लॉ. नो डबल जिओपार्डी म्हणजे एखादा गुन्हा केला, आता हेच फुलं चोरायचा गुन्हा केलाय, वापस आलात 1 वर्षानंतर, तुमच्या समोरच्या काकूला पटलं नाही, परत आला आणि एमपीसीचा अभ्यास सुरू करतोय. आता मी परत त्याला याच केसवर त्याला वापस जेलमध्ये पाठवणार म्हटलं तर हे शक्य नाही. एकाच केसवर डबल जेल होणं हे शक्य नाहीये. नो डबल जिओपार्डी म्हणतात तरी. नो सेल्फ इन्क्रिमिनेशन. आता समजा तुम्हाला तुम्ही फुलं तोडली आणि तुम्ही गुन्हा केला, आणि तुमचे शेजारी चांगले आहेत आणि तुम्ही म्हणलात अरे असे कसे असू शकतात, मग एवढे चांगले कसे काय असणार, आणि तुम्ही स्वतःच गेलात आणि मी हा गुन्हा केलाय फुलं चोरायचा असं म्हटलात, तर नो सेल्फ इन्फॉर्मेशन. काहीही तथ्य नसताना, म्हणजे तुमचं रियालिटी न पाहता तुम्हाला डायरेक्ट जेलमध्ये टाकलं जाऊ शकणार नाही. मूवीज मध्ये काय व्हायचं पहिलीच्या, मैंने किया है वो खून, मैंने किया है ऐसा वैसा असं व्हायचं ना, आणि डायरेक्ट जेल है ना. तर पण ते नाहीये, ते नो सेल्फ इन्क्रिमिनेशन. 20 मध्ये हे ए, नो डबल जिओपार्डी ए, नो एक्सपोस्ट फॅक्टो लॉ, नो डबल जिओपार्डी, आणि सी मध्ये काय येतं, नो एक्सपोस्ट फॅक्टो लॉ. समजलं का तुम्हाला हे? नेक्स्ट म्हणजे 21वा काय म्हणतो, जीवन आणि स्वतःचं पर्सनल स्वातंत्र्य. आता हे जीवन आणि पर्सनल स्वातंत्र्य, राईट टू स्लीप, राईट टू वर्क, राईट टू गो, राईट टू कम, राईट टू सिंग, ठीक आहे, राईट टू लिसन, सगळ्या गोष्टी, राईट टू इंटरनेट. आज समजा तुमच्या बाजूला कोणीतरी खाडम काहीतरी करत आहे आणि तुम्ही चांगले झोपत आहात, ड्युटीहून आलेले आहात, झोपलात, तर तुम्ही आर्टिकल 21 नुसार हे माझ्या आर्टिकल आहे, माझ्या हक्काला काय म्हणत आहेत त्याला, काय शब्द आहे, वाट लावत आहे माझ्या हक्काची असं म्हटलं तर आर्टिकल 21 नुसार त्याच्यावर गुन्हा दाखल होईल. ठीक आहे, आर्टिकल 21 झाला. आर्टिकल 22 मध्ये काय येतं, तर अटक आणि प्रतिबंधात्मक बंदीपासून संरक्षण. अटक संरक्षण असं लक्षात ठेवा, अटक संरक्षण. 23 मानव तस्करीमध्ये येतं, डेंजर आहे खूप. मानव तस्करी, बळजबरी, काम करवणे हे 23 मध्ये येते. आणि 24 छोटे बालमजूर. ठीक आहे, बालमजूर निषिद्ध करणे, म्हणजे एकदम 14 वर्षाचे छोटे पोरं काम करू शकत नाही, ते बालमजूर आहेत. 25 धर्माबाबत स्वातंत्र्य. 25 ते 28 साठी असं वेगळं नको लक्षात ठेवायला. 25, 26, 27, 28 धर्माबाबत लक्षात ठेवा, जसं मी ट्रिक मध्ये सांगितलेलं आहे तसंच. ओके, बाकी तर झालेलेच आहेत. चला आता नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. स्वामी दयानंद सरस्वती यांच्याबद्दल खालीपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर त्यांनी आर्य समाजाचे नावाची संघटना स्थापन केली, तर यस केलेली आहे त्यांनी, आणि विधवा पुनर्विवाहाच्या विरोधात होते. असे कुठले समाज सुधारक होते किंवा काही चांगलं घडत आहे, जसं की विधवा पुनर्विवाह चांगलं घडत आहे आणि त्याचा विरोधही जाणार, तर नाही, तर हे चुकीचं आहे. उत्तर हे आहे, तर एक फक्त बरोबर आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाज स्थापन केला आणि सत्यार्थ प्रकाश हे त्यांचं बुक लक्षात ठेवा, सत्यार्थ प्रकाश. नेक्स्ट, 1884 मध्ये लंडन मधील ईस्ट इंडिया कंपनीचा कोर्ट ऑफ डायरेक्टर्स भारतातील गव्हर्नर जनरल यांच्याकडे पाठवले आहे. तर एक शैक्षणिक प्रश्न, नॉट सो इम्पॉर्टंट, पण लक्षात ठेवा हा क्वेश्चन PYQ परत असा क्वेश्चन फिरेल. ऍज इट इज ऑप्शन दिसतील. ठीक आहे, खालीपैकी कोणत्या वनस्पतीचा कळ्या आणि मुळे यांना पचन समस्या दूर करण्यासाठी वापरली जातं? तर कांचन. ठीक आहे, कांचन उत्तर योग्य आहे. बाबू कशाचे इम्पॉर्टंट आहे? डिंक आणि दात घासण्यासाठी आपण बाबीच्या काडीने दात वगैरे लहानपणी घासलेले असणार. अर्जुन कसं लक्षात येणार? अर्जुनचं तर हृदयासाठी आहे, हृदय. अर्जुन आणि रामाला थोडस व्हिज्युअलाइज करा. अर्जुन रामाच्या छातीमध्ये बाण लागतो का नाही हृदयामध्ये, आणि हनुमानजी काय करतात, मग ते
काय ना वाटिकाचं नाव काय होतं त्या वाटिकाचं नाव? त्या वाटिकेतून जखम जोडी आणतात आणि रामाच्या हृदयामध्ये टाकतात तर राम ठीक होतात. ठीक आहे. तर हृदय असं लक्षात ठेवा. अर्जुन राम. सर्पगंध मध्ये ब्लड प्रेशर से संबंधित आहे. ब्लड प्रेशर कमी करतो. हे कसं लक्षात ठेवायचं? जेव्हा आपण सर्प दिसतो, साप दिसतो आपल्याला, आपला काय हार्ट प्रेशर वाढायला लागतो. हार्टचं एकदम बीट्स वाढायला लागतात. ब्लड प्रेशर हाय होतो आपला, बीपी. ठीक आहे, बीपी हाय होतो असं लक्षात ठेवा. तर सर्पगंधाने काय होतं? ब्लड प्रेशर नियंत्रण मध्ये येतो. ठीक. नेक्स्ट, मेंदूमध्ये डॅश हा विचार मंथन करणारा मुख्य भाग आहे. तर अग्र मस्तिष्क. मेंदूसाठी एक वेगळा टॉपिक घ्यायला लागेल भाई, मोठा आहे मेंदू टॉपिक. आणि मध्यंतरी विचारलेला आहे. ह्याच्या अगोदर खूप साऱ्या गोष्टी आहेत. आता सध्या मी तुम्हाला पॉलिटीचं बरंच काही सांगितलं. आता हे घेतलं सांगायला तर 1 तासाच्या वर टाइम होऊन जाईल, त्यामुळे कम्प्लीट करू, नंतर घेऊया मेंदूचा. एप्रिल 2023 मध्ये करंटचा क्वेश्चन आहे, नाही घेणार आहे मी. माहिती अधिकार कायदा 2005 अंतर्गत 12 ऑक्टोबर 2005 पासून भारतात डॅशची स्थापना करण्यात आलेली. CICची है ना, सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनची, केंद्रीय माहिती आयोगची. तर केंद्रीय माहिती आयोगचे आपले 10 पर्यंतचे झाले होते ना. असो, नंतर करूया. तुम्हाला पॉलिटीचं बरंच सांगितलंय मी. नेक्स्ट, भारताच्या मुख्य माहिती आयुक्ताबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? मुख्य माहिती आयुक्ताची पूर्ण नियुक्ती केली जाऊ शकते. तर हे चुकीचं आहे. एकदा नियुक्त केलं की त्यांना नियुक्त केलं जाऊ शकत नाही. मी तुम्हाला आर्टिकल मध्ये पुढे सांगणारच होते, पण क्वेश्चन आला. ठीक आहे. कोणते मुख्य माहिती आयुक्त वयाचे 65 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या पदावर राहणार नाही? तर यस, हे योग्य आहे. 65 वर्ष पूर्ण व्हायला पाहिजे त्यांचा. आणि कार्यकाळ त्यांचा 3 वर्षाचा असतो. ठीक आहे, 3 वर्षाचा बेसिकली. तर फक्त 2. आता समजा एखादे CIC मुख्य माहिती आयुक्त हे 63 वर्षाचे आहेत. त्यांचा कार्यकाळ 3 नसून, म्हणजे 3 वर्षाचा नसून 2च होईल का? तर ते 65 वर्षी निवृत्त होतील, आहे ना. तर त्या टाईप. नेक्स्ट, खालीपैकी कोणी रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व जातीसाठी खुले असलेले पतित पावन मंदिर बांधले? तर VD सावरकरांनी बांधलेले आहेत. VD सावरकरांनी 1799 मध्ये अभिनव भारतचं नाव काय होतं? मित्रमेळा. हा, मित्रमेळा स्थापन केलं त्यांनी. आणि त्याचेच 1904 मध्ये, सॉरी 1899, इथे 1904 मध्ये त्याचेच काय नाव झाले? अभिनव भारत. ओके, नाव झालेले आहे. अजून VD सावरकरांनी 1857 स्वातंत्र्य समर झाला, तर त्याला स्वातंत्र्य समर बुक लिहिलेला. त्यांनी 1857 स्वातंत्र्य समर हे बुक लिहिलेले आहे. ठीक. मदन मोहन मालवीय त्यांचं घोषवाक्य होतं सत्यमेव जयते. हे पोलीस भरतीमध्ये खूप वेळ आलेलं आहे घोषवाक्य, सत्यमेव जयते. कोणी आणलेला? तर मदन मोहन मालवीयजींनी. नाही तर इथे ऑप्शन मध्ये तुम्हाला आमिर खान दिसेल, टेक मारून याल. काय तुमचं खरं? RSS, केशव बळीराम हेडगेवार यांनी RSS आणले, राष्ट्रीय सेवक संघ, स्वयंसेवक संघ. ठीक आहे, ज्याला 2025 मध्ये 100 वर्ष पूर्ण झाले म्हणून प्रश्न विचारू शकतात ते. म्हणजे केव्हा आलेला? ते 1925 मध्ये. ओके. हरी देशमुख, गोपाल हरी देशमुख यांच्याबद्दल अजून हरी हे लक्षात ठेवा. लोकहितवादी. त्यांना काय म्हटलं जातं? लोकहितवादी. हरी हित, ह. ओके, प्रश्न येऊन गेलाय कुठे? कोर्टच्या एक्झाम मध्ये, काल परवाच्या. नेक्स्ट, हा करंटचा क्वेश्चन आहे, हा मी नाही घेणार. हा पण करंटचा क्वेश्चन आहे, हा पण नाही घेणार. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेतील खालीपैकी कोणता अनुच्छेद हा राज्यघटनेच्या प्रारंभीच्या नागरिकत्वाशी संबंधित तरतुदीच्या संदर्भात आहे? तर इथे आत्ताच मी आर्टिकल किती शिकवलेत तुम्हाला? तर 35 पर्यंत झाले ना आपले आर्टिकल. इथे तर साधे दिलेले आहेत. तर सांगा बरं तुम्ही, सांगाय तुम्ही. 6चं तुम्ही सांगा, 5 तुम्ही सांगा, मनातल्या मनात बोला. हे आहे 6चं, 5चा रिकॉल करा. 7, 8. ओके. नेक्स्ट, स्वयंघोषित जीवांचा कार्बन आणि ऊर्जेच्या गरजा डॅशद्वारे पूर्ण केल्या जातात? तर प्रकाश संश्लेषणद्वारे पूर्ण केल्या जातात जीवांच्या कार्बन आणि ऊर्जेच्या गरजा. नॉट सो इम्पॉर्टंट.
आहे इम्पॉर्टंट असं नाही. बघू, सायन्स बद्दल तर सांगितलंयच मी तुम्हाला. नेक्स्ट, 5व्या खेलो इंडिया युथ गेम्स 2022 चे आयोजन खालीपैकी कोणत्या राज्यात करण्यात आले? तर 5व्या खेळ झालेला आहे ते 2022 मध्ये, जो की करंटचा क्वेश्चन. आता 2025 मध्ये कुठे झालेले आहेत असं विचारलं तर बिहारमध्ये झालेलं आहे. बिहार. 2026 मध्ये कुठे होणार तर छत्तीसगड मध्ये होणार आहेत. 2025 चा विजेता संघ कोणता आहे तर महाराष्ट्र आपलं राज्य आहे. ओके. किती पदक जिंकलं असं विचारू शकतात कंबाईन मध्ये किंवा ग्रुप सी मध्ये, तर 158. लक्षात ठेवा, 158. 158. ठीक आहे. जे की त्यामध्ये 58 जे होते, म्हणजे 58 जे होते फक्त ते गोल्ड होते. ओके, गोल्ड, सोनेवाले. तर हे झालेले आहेत आपले 25 प्रश्न कंप्लीट इथे. ओके. कसं वाटलं तुम्हाला आजचं लेक्चर? छान वाटलं का? छान. मी थोडंसं कन्फ्युज झाले असेल मध्ये मध्ये. ते ABCDE माझ्या थोडस हे नाहीये, काय म्हणतात त्याला, वाचनामध्ये नाहीये. वाचनामध्ये नसलं की मग असं होतं गोंधळ. मला पण रिव्हिजनची गरज आहे है ना. मागचे थोडासा हाय लेवलचा अभ्यास करायला लागलं की मग मागचं थोडस निघून जातं. त्यामुळे बेसिक ठेवत जाईन मी, टेन्शन नका घेऊ. जेवढे तुम्हाला बेस्ट ऑफ बेस्ट मला शिकवता येईल तेवढं मी इथे तुम्हाला शिकवणार आहे. ओके. आणि तुम्हाला कसं वाटलं लेक्चर तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. शेअर करत चला. तुमचे जे काही फ्रेंड्स आहेत, घरचे आहेत, जे काही काम करणारे असतील, म्हणजे बहिणी भाऊ, त्यांना पण द्या. ठीक आहे. सो आवडलं असेल तर लाईक करा. नसेल आवडलं तरी सांगा मला कमेंट मध्ये, मला नाही आवडलं तुझं लेक्चर सरळ. ओके. काय नाही वाटत. पर्यंत असो. चला एंड करूया लेक्चरला. भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. जय हिंद.